हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अस्मिता आणि साहेब पण सोबत आहेत. आणि आज आहे आमच्या मुलीचा वाढदिवस, आर्या आणि शौर्याचा. तर पाहू शकता छान असं डेकोरेशन, पाठीमागे त्यांचं बॅनर, गेल्या वर्षीच्या बड्डेचा फोटो, मी आहे, साहेब पण आहेत त्यात, आणि माझ्या क्यूट क्यूट 2 राजकुमारी. आणि आर्या आणि शौर्याचा बड्डे. तर फरमाईश जे पाहिजे ते पप्पाकडनं आणि मम्मीकडनं तर भेटतंच. पण लेकरांचं कसं असतं, वाढदिवस म्हटलं की काय गिफ्ट येतं किंवा कोण कोण बड्डेला येतं, तर त्याची पण आतुरता. तर आजी, मामा, मामी, मावशी सर्व आल्याच्यानंतर लेकरांना त्यांचा आशीर्वाद पण भेटतो आणि त्यांचा प्रेम वगैरे सर्व भेटतं. त्याच्यामुळं त्यांना नातेगोते पण कळतात. आणि ह्या माझ्या आत्याबाई आणि तिकडनं शौर्याच्या फ्रेंड पण आलत्या. तर मैत्रिणीचा जो आनंद असतो तर तो वेगळाच. आणि तिच्या सर्व मित्र मैत्रिणी जेही आले तर त्यांच्यासोबत पण तिचे फोटो सेशन वगैरे झाले. पण म्हणलं अगोदर केक कट करू आणि त्याच्यानंतर तू गिफ्ट घे बाळा. मग काय, केक शौर्याला तर तुम्हाला माहीत आहे सर्वात जास्त केक आवडते. शौर्या तिला म्हटली म्हणजे तुला काय पाहिजे, तर म्हणे पप्पा सोनी मामीचा जसा कार्यक्रम करायला येत ना, तिचं जसं बॅनर बनलं तसंच माझं पण बॅनर पाहिजे, माझा पण बड्डे पाहिजे. तर ठीक आहे म्हटलं. आणि कारण की योगायोग तो एकाच दिवशी झालं. तर मग त्यांचं कार्यक्रम झाल्याच्यानंतर उशिरा 9:30 वाजता आर्या आणि शौर्याचा बड्डे झाला. आणि ती बार्बी डॉल पाहून आणि केक पाहून खूप खुश झाल्या दोघी पण. कारण की त्यांना सरप्राईज असा हा केक होता आणि त्यांना खूप म्हणजे आवडला पण. आणि त्यातले त्यात माझ्या आर्या दीदीला बार्बी डॉल खूप आवडती, तर तिच्यामुळे हा केक ऑर्डर केला होता. तुम्हाला कसा वाटला त्या दोघींच्या बड्डेचा केक? आणि छान असे फोटोज रील पण काढल्या आम्ही. आणि त्यांना एकच होतं म्हणजे लवकर ते फायर गन, मी म्हटलं म्हणजे लेकरांच्या हातात कशाला द्यायचं, म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं 2 धरायच्या. आणि शौर्याचं खूप म्हणजे तिला तर एंट्री पण करायची होती पण खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळं तिची एंट्री तर कॅन्सल झाली. पण फायर गन करण्याचा आनंद म्हणे मीच माझी हे करणार. मग आर्या दीदी आणि मी आम्ही स्टार्ट केली. पण योगायोग बघा, आमची फायर गन चाललीच नाही आणि शौर्याची आणि पप्पाची छान अशी चालली. मग काय, जाऊ द्या म्हटलं, त्यांचीच तर चालली ना, म्हणून त्यांच्याच फायर गनमध्ये आम्ही पण टाळ्या वाजून आनंद आमचा योग म्हणजे साजरा केला. आणि शौर्याला वाटत होतं ती. मग काय, मग म्हणलं आता केक कटिंग करायची. आणि मग हॅपी बर्थडे डिअर आर्या, डिअर शौर्या. आणि खरंच खूप छान वाटलं लेकरांचा बड्डे आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल ही पाहून प्रत्येक आईवडिलाला आनंद होतच असतो. आणि ही माझ्या भावाची मुलगी, थांब म्हटलं तरी मध्ये समोर फोटो काढत होते ते भैया, तर मध्येच येत होती. तर मग तिला पण केक खाऊ घातला. तर तिचं एकच होतं की डॉल घ्यायची. आणि शौर्या म्हणत होती माझ्या डॉलला कोणाला हात लावू देऊ नका. मग त्या दोघांना पण हे जुडवा आहेत, मावस भावाची मुलं, मुलगी एक आणि मुलगा एक, त्या दोघांना पण केक दिला. आणि मग शोरूचं होतं की आम्हाला केक म्हणजे तिची जी डॉल आहे ती कोणाला द्यायची नाही, ती डॉल मलाच पाहिजे. मग काय, दोघींना पण केक खाऊ घातला आणि छान सेलिब्रेशन झालं.
आता आर्या शौर्याचे किती फ्रेंड आले, कोणी काय काय गिफ्ट दिलं, तर हे चालूच होतं. म्हणे केक नाही पाहिजे, मला बार्बी डॉलच पाहिजे. आणि शौर्य म्हणते मम्मी डॉल द्यायची नाही. माझं तर हेच झालं, इकडं आत्याबाई तिकडं मम्मी, काय करू. मग शेवटी ज्ञानूला म्हटलं ज्ञानू, तिने तरी ते बॉल घेतलाच त्याच्यावरचा डेकोरेशनवरचा आणि मग खाली गेली ती. मग काय छान असे फोटो सेशन झाल्याच्यानंतर लाईटच गेली, कारण की आता तिसरा बड्डे होता माझ्या भाचीचा. म्हणजे या दोघी पण एकाच दिवशी आणि माझी भाची पण. आणि तिघींना बसवलं आणि लाईटच गेली. आता म्हटलं तिघींना परत शेजेलचा पण वेगळा केक आणला होता, आणि म्हणजे ह्या दोघींचे 2 आणि तिचा 1 असे 3 केक आणले होते. समोर दिसत आहेतच तुम्हाला पहा. आणि नंतर आमचे PI सर आले आणि मॅडम पण होत्या, आणि त्यांना पण जुडवा आहेत पहा, हे तीर्था आणि प्रसाद. तर त्यांचे हे 2 मुलं. आणि आर्या शौर्याच्या ट्युशनमध्ये आहेत, त्याच्यामुळे शौर्या जास्त फ्रेंड आहे त्या दोघांची. आणि छान वाटलं. आणि विशेष परत सरांनी आर्याला आणि शौर्याला प्रश्न विचारला. शौर्याला म्हणे बेटा तुला किती वर्ष झाले, तर म्हणे मला आता 10 वर्ष झाले. आर्याला म्हणे तुला किती वर्ष झाले. आर्या म्हणती मला आता 13 वर्ष झाले. आणि 14वं लागलं आर्याला आणि शौर्याला 10वं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं तसं ही माझी भाची शेजल, हिचा पण बड्डे होता. आणि माझा भाऊ गोविंददादा, अर्चना भाभी, आणि त्याच्यानंतर त्या दोघीचं झालं की हिचं पण सेलिब्रेशन झालं बड्डेचं. मग काय तिघीजणीला सोबत आम्ही बसवलं आणि त्यांचा बड्डे सेलिब्रेशन करत होतो. आणि शारदा भाभीची पर्स पाहिली बघा ही. म्हणे मामीच्या पर्समध्ये काय काय, मामीकडून गिफ्ट तर घेतलंच अगोदर, 2 ड्रेस घेतले दोघींनी. आणि ही माझ्या आत्याबाई आणि मामा, त्याच्यानंतर भाऊजाई, आणि हे माझे मावस भाऊ, आभी, दादा, सगळेजण आलेले. आणि सर्वांसोबत या तिघींचा पाहू शकता कसे हे सेलिब्रिटी झाले 3 जण. आणि बाकी आम्ही सर्वजण पाहुणे मंडळी वगैरे सर्वांनी फोटोज वगैरे काढले. आणि खूप खुश होत्या तिघी पण, कारण की बड्डे झाला. आणि ही माझी मैत्रीण दीपाली, आर्याची मैत्रीण वेदिका, आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन झाल्याच्यानंतर रात्री आमच्या जेवणाला 10:30 वाजले. ताई, राजूभाऊ, गागा भैया आणि गोविंददादा, किसू भैया, मी, ज्ञानेश्वर, सर्वांनी आम्ही उशिरा जेवणं केले. आणि खूप म्हणजे जेवायला स्वयंपाक पण खूपच मस्त झालता. वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, चक्की आणि शेव असा हा मेनू होता. आणि जेवायला पोटभर जेवणं केले, कारण की दिवसभर आमची धावपळ झालेली. आणि रात्री 10:30 वाजले. बाकी पाहुणे मंडळी पाहू शकता पाठीमागे गप्पा मारत बसले होते. आणि आम्ही आमचा जेवणाचा आस्वाद घेतला. आम्ही जेवण करेपर्यंत हे पहा बच्चे कंपनी पूर्ण त्या बलूनवर तुटून पडले. आम्हाला एक रील करायची होती, ती तर राहूनच गेली. आम्हाला वाटलं होतं 9 बलून घ्यायचे आणि छान अशी रील करायची. पण यांनी पहा किती म्हणजे पाहता क्षणी 2 मिनटाच्या आत पूर्ण बलून फोडून टाकले. आणि त्यांची किती शर्यत लागली. आणि ती समोरची तिकडं फोडायली, तोपर्यंत आमचा आर्यन बघा गावकामा इकडले सगळे फोडून टाकले तिचे बलून. मस्तपैकी लेकरांनी सर्व बलून, यात त्यांचा आनंद असतो खास. आणि शौर्या होती फोडायला बलून, आर्या तर नव्हती. मग आता किसूभैया, आभी म्हणे आम्ही निघतोत आता. मी म्हटलं आभी तू तरी थांब म्हटलं. क्रांती म्हणे नाही आम्हाला खूप उशिरा जायचं आहे. मी म्हटलं किती उशिरा जायचं आहे का तुला. मग म्हणाली नाही इथंच आहे पण जायचं आहे. मग आभी भैयाला ठेवून घेतलं आणि बाकीचे पाहुणे मंडळी निघण्याच्या तयारीत होते. मग सर्वांना आमच्या काकी, मावशी, इकडं मनीषा भाभी, संदीप भाऊ, दादा, त्याच्यानंतर इकडं आत्याबाई, पलीकडं आमचे आत्याबाईचे मिस्टर, मामा माझे, आणि सर्वांनी बसून गप्पा गोष्टी वगैरे केल्या. आणि अशा पद्धतीने डोहाळे जेवणाचा आणि आर्या, शौर्या आणि शेजलच्या वाढदिवसाचा कार्यक्रम पण झाला. आणि खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि बरेचसे जण म्हणत होते की दोघींचा बड्डे एकाच दिवशी कसा, तर तो योगायोग
म्हणावं लागेल, कारण की सरांचं आणि माझा बड्डे पण तारीख एकच आहे, फक्त महिना चेंज आहे. तसंच त्यांचं तर महिना पण एकच आहे आणि तारीख पण एकच आहे. असा या दोघींचं सेलिब्रेशन वगैरे मस्त झाल्याच्यानंतर साहेबांनी आणि आभीनी बॅनर वगैरे काढून घेतलं, कारण की कार्यालयात परत सर्व सामान जेही होतं ते घरी घेऊन जायचं होतं. आणि त्यांना हसत होते मी, म्हणजे बिनपगारी फुलं अधिकारी म्हटलं किती काम करतात. आणि आभीनी खरंच आमच्या खूप काम केलं, मेहनत केली बिचाऱ्याने. हे आण ते आण, सकाळपासनं ज्ञानेश्वर माऊली तर होताच, परत ज्ञानूचे मित्र पण होते आणि सर्वांनी मिळून खूप चांगलं नियोजन लावलं जेवणाचं वगैरे. सर्वांनी वाढण्याचं काम केलं आणि भारतीय बैठक म्हणतात तसं खाली बसून जेवण्यात जी मजा आहे ती बफे सिस्टीम किंवा टेबलवर बसून जेवणात नाही आहे. आणि त्यामुळेच आम्ही मस्त छान पंक्तीला वाढलं आणि जेवण केलं. तर तुम्हाला काय वाटते बरं, वरती बसल्याला जेवायला चांगलं का खाली पंगत बसून जेवल्याला चांगलं? तर घरी आलो. घरी आल्याच्यानंतर पहा, शौर्याने पूर्ण गिफ्ट लावून ठेवले सकाळी. म्हणे मला फोडायचे. मी म्हटलं थांब थोड्या वेळाने फोडू. त्याच्यानंतर माझ्या आत्याबाई आल्या रूममध्ये. आत्याबाई पहिल्यांदाच आलत्या माझ्या घरी आणि मग आत्याबाईला एक दिवस रात्र ठेवून घेतलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांची निघायची घाई होती आणि शौर्या म्हणती, तुम्ही राहा ना म्हणे, कशाला चाललात? आत्याबाई म्हणल्या मला जायचं आहे आणि मग आमच्या आर्यनसाठी गिफ्ट दे. ती म्हणे नको, त्याला त्याच्या बड्डेला येते ना म्हणे तुमच्या आर्यनला, तर त्याच्यामुळं मी काय देणार नाही. आणि असं त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि आभी मस्त आराम करत होता. मग काय, मग म्हटलं उद्या म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये शौर्याला आर्याला काय काय गिफ्ट भेटलं, सोनी मामीला किती साड्या आल्या, तर तो ब्लॉग मस्त येईलच. आणि अशा प्रकारे आत्याबाईची निघण्याची वेळ झाली. मग काय, भाची थोडंच आत्याबाईला तसं जाऊ देणार आहे, पहिल्यांदा आत्याबाई घरी आलेलं आहे. मग छान अशी पैठणी घेतलेली आत्याबाईला मस्त, आणि आत्याबाईला हळदी कुंकू लावून मग आत्याबाईला छान पैठणी दिली आणि आत्याबाईला बोलले की ब्लाऊज शिवा आणि कोणाच्या पण लग्नामध्ये घाला किंवा कार्यक्रमात घाला, पण ही छान अशी सुंदर अशी साडी घालाच. आणि मग काय, आत्याबाई खुश, भाची खुश. आणि खूप दिवसाच्या नंतर आत्याबाई म्हणजे वर्षाच्या नंतर माझ्या घरी आल्या. त्याच्यानंतर सोनी मामीनी पण आत्याबाईचं दर्शन घेतलं आणि इकडं ताई पण आत्याबाईसोबतच निघत होती. मग ताईला तर ताई साडी नाही म्हटली, नाही नको म्हणे, साड्या किती झाल्यात मला. तर मग ताईला ब्लाऊज पीस दिलं. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. उद्याचा व्हिडिओ नक्की पहा.